आम्हाला हाराला सुद्धा पैसे हाराला नव्हते. पैसे नव्हते आणि झेंडूच्या फुलांचे हार स्वस्त दरात घेतले. आपल्याला लग्न करणं गरजेचं होतं आणि इथून मग पुढचा मार्ग अवलंबायचा होता. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर त्याच्या तोंडामध्ये त्याच्याच पोटातली घाण गेलेली आणि त्याच्याने त्याला निमोनिया झालेला. त्यामुळे ते सायनला शिफ्ट केला. ऑक्सिजन नव्हतं म्हणून. पण आम्ही मुलाला वाचवायचं म्हटल्यावरती आम्हाला कुठंतरी न्यायचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आज आपल्या लव्ह स्टोरीचा भाग 10वा आहे. तर कालपर्यंत आपण आलेलो चेंबूरला, आहे ना. तर चेंबूरला आलेलो. चेंबूरला आम्ही तिथे काही महिने राहिलो. त्यानंतर मग काय झालं? जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान. तर मित्रांनो, वाशीवरून आलो चेंबूरला आणि मग चेंबूरला बरेच दिवस काढले, बरेच महिने काढले आणि थोडंफार जसं येतील दिवस तसे काढत गेलो. मग आता आई आली ना. आई आली दोन वेळा, एक दोन आई आली पहिल्यांदा. मग आई मामांना पण पाहिलं, आम्हाला वस्तू घेऊन आली, काही कपडे वगैरे जे छोटे मोठे असं जो सामान काय ते घेऊन आली. त्यांना माहिती आता मुलांना काय आहे नाही, कारण पैसे पण नाहीत त्यांच्याकडे, म्हणून ते आपल्या थोडंफार असं आणलेलं त्यांच्या हिशोबानुसार. आणि आईला कळालं होतं आम्ही चेंबूरला आलो. आम्ही आल्यानंतर 1-1.5 महिन्याने तिला संपर्क केला होता की अशा ठिकाणी आलो, आता वातावरण थोडंसं. मग आता एवढे दिवस कुठली ऍक्टिव्हिटी नाही झाली पोलिसांची, बरोबर. म्हणजे पुढची प्रोसेस नाही. आता आपण मी समजून गेलो की आता टेन्शन संपलेलं आहे, कुठे कंप्लेंट वगैरे काही केलेली नाही. त्यानंतर मग काय झालं, मग आम्हाला लग्न करायचं होतं. ठीक आहे, पण आता लग्न करायचं, वय पूर्ण झाले, पण पैसे कुठे आहेत लग्न करायला, आहे ना. आणि माझी सर्टिफिकेट नव्हती, बर्थ सर्टिफिकेट. मग यांनी एक दिवस घाटकोपरला आले, एनवार्ड मधून काढून घेतली सर्टिफिकेट आणि जन्माचा दाखला. त्यानंतर मग गेलो. तर लग्न करायला पैसे नाही, त्यात गेला 1 महिना आमचा असाच. आता काय करायचं. मग यांची मावशी होती तिथेच, त्या मामाच्याच बाजूला 3-4 खोल्या सोडून त्याच गल्लीमध्ये, चाळीमध्ये आईची चुलत बहीण होती. आईची सख्खी नव्हती, चुलत बहीण होती, चुलत्याची मुलगी. तर ती होती, ती पैसेवाली होती चांगली. आणि तिच्या इथं पण मी जायची, त्यांच्या इथं बसायची. ती बिचारी मला जेवायला बिवायला द्यायची. त्यांचं छोटंच घर होतं, त्यांना मूलबाळ नव्हतं, दोघंच नवरा बायको आणि वयस्कर होती ते दोघं पण असं. तर तिला शब्द टाकला आईंनी की पैसे दे, आम्ही तुझे देऊन टाकू नंतर. त्या बिचारीनी दिले त्या काळी 5,000 रुपये. कोर्टामध्ये काय 3-3.5 हजार रुपये भरायचे होते, 3.5 हजार रुपये. आणि बाकीचे मग 1,500 राहिलेले. त्यातून काय थोडंफार तेव्हा सोनं स्वस्त होतं, है ना. 4-5 हजार सोनं होतं. त्यामध्ये मग आईंनी मला छोट्या छोट्याच्या 2 सोन्याच्या वाट्या केल्या, थोडे मणी केले आणि मग त्याचे ओवून ते असं मंगळसूत्र बनवलेलं. आणि काय थोडेफार पैसे राहिलेले ते वकिलाला दिले, असं झालेलं. आणि मग झालं बघ, ठरलं, लग्नाचा दिवस ठरला. आणि कपडे कुठे आहेत लग्नाला. तर आम्ही जेव्हा चेंबूरला आलेलो ना, तेव्हा एकदा ना 1-2 महिन्यानंतर आहे ना, हे माणगावला गेलेले बरं का. हे एकटेच गेलेले गपचूप. मी रंजाला फोन केलेला की रंजा, माझे तुझ्या घरात जे कपडे आहेत ते यांच्याकडे पाठवून दे. तरी तर ह्यांना मी सांगितली, तिला सांगितलेलं की तिथं येतो उनेगावमध्ये रिक्षामध्ये, तीच रिक्षा परत मागं फिरवतो, तू तिथं दे. तर ती घाबरली तेव्हा. ती काय म्हणाली, नाही नको, म्हणून कोणी बगल बिगल, त्यापेक्षा मीच माणगावला येते. ती बिचारी एक हात अपंग तरी एक हातात पिशवी घेऊन तिने अर्धे कपडे नदीतही फेकून दिलेले माझे बरं का. पायजमा आहे तर टॉप नाही, टॉप आहे तर ओढणी नाही, असे म्हणजे 1-1 कपडे होते प्रत्येक ड्रेसचे. 10-12 ड्रेस होते माझे. त्यातील मला 1 का 2च ड्रेस मोजके चांगले मिळाले. बाकीचा पायजमाच मिळाला, बाकीचा टॉपच मिळाला, तर कोणाची ओढणीच मिळाली. असं झालं. म्हटलं जाऊ दे, गेले ते, माझ्या नशिबातच नव्हते. तरी ती बिचारी ते ड्रेस घेऊन आली, जे उरले सुरलेले. कारण ती घाबरून ना अर्धे नदीत रोज कपडे धुवायला जायची, फेकून द्यायची माझे कपडे घाबरून. तिला वाटलं तर परत काय झालं, माझ्या घरी पोलिस येतील, माझे घर चेकिंग करतील, म्हणून ती फेकून देत होती. आणि तेवढं तिला फोन केलेला की असं आहे, तर तू माझे कपडे ठेवून दिली सांभाळून. तर तेव्हा ती काही मला जास्त सांगितलं नाही तिने की काय केलंय का काय नाही.
आणि तिने असा प्रकार केलेला. तरी म्हटलं जाऊ दे, मग हे माणगावला गेलेले तेव्हा आणि यांनी ती माझे कपडे घेऊन आलेले तिकडे जाऊन. गेलो होतो, एकटेच ट्रेनने गेलेले. गेलो. ती आली माणगावला. हा, सकाळची दिव्या ट्रेननी गेलेले हे. हा. आणि ती आली पण बिचारी, तिने हे केलेलं आणि दिलेले ते कपडे. परत ती संध्याकाळी त्याच ट्रेननी दुपारच्या रिटर्न आलेली. असं झालेलं. तेव्हा ते कपडे होते असो. आणि त्यात माझी साड्या पण होत्या. मी 2-3 साड्या पण घेऊन ठेवलेल्या होत्या. तर ती साडी होती माझी. 2 साड्या भेटल्या मला त्या. 2 नाही 3 साड्या होत्या. साड्या तशाच होत्या त्या. त्यातली एक साडी होती माझी. लग्नाचा फोटो तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मग ती जी साडी होती ना माझी, बांधणीची होती, रेड कलरची. त्या साडीवरच ते लग्न केलं आम्ही. है ना, लग्नाचा दिवस ठरला. सकाळी सगळे उठले बिटले. मी वकिलाला वगैरे जाऊन भेटून आलो होतो बांद्रा कोर्टामध्ये. बांद्रा कोर्टात वकिलाला फी ठरवली त्याची. मग लग्न कसं करणार, कुठे करणार. तर त्या बांद्रा कोर्टाच्या खाली आहे ना संपूर्ण ते लग्नाच केलेलं आहे तिथे. तिथे ते त्यांचेच बर्थडे जे असतात आणि त्यांचंच ते सगळं असतं तिथे. गणपतीचा लावलेला वगैरे सगळ्या 7 फेऱ्या मारायच्या तिथे. परत काय असत प्रथा आहे ती, जे असेल ते आपलं पूर्ण करायचे. पेढे वाटायचे, गळ्यात मंगळसूत्र घालायचे, हा प्रकार सर्व. पेढे पण नव्हते घेतले आम्ही. आम्हाला पेढेला सुद्धा पैसे नव्हते. आम्हाला हाराला सुद्धा पैसे नव्हते. झेंडूचे फुलांचे हार स्वस्त दरात घेतले, जे देवाला घालतात. देवाला आताच्या काळी देव झालो आता तिथे. आणि ते हार आम्ही घातलेले ते पण एवढीचे, जसे लांब पण नव्हते एवढे. काय करणार, परिस्थिती. आपल्याला लग्न करणं गरजेचं होतं आणि इथून मग पुढचा मार्ग अवलंबायचा होता. आणि एक तर काय आता पोलिसांची प्रोसेस तर नव्हती काय. पण तरी भीती होती की गपचूप काय केलं असेल तर ही लोक वाट बघत असतील, येऊ दे त्यांना इथं राहायला. हे आम्हाला असं वाटत होतं इथं राहायला येऊ दे, मग परत नेतील धरून. हे असं भीती एक निर्माण झालेली होती. त्यामुळे घाबरून पण आम्ही येत नव्हतो. बरेच दिवस काढले, वर्ष पूर्ण आम्ही तिथंच राहिलो. आणि झालं लग्नामध्ये यांचा मामा मामी होती, ती मावशी होती, यांचे भाऊ होते, बस एवढेच होते. बाकी माझी सासू नव्हती, सासरा नव्हता, कोणी नव्हतं. हेच आमचे लग्नाचे 5 जण होते. आणि त्या मामाची पोरगा मामाचा आणि त्याची सून, तिची 2 लहान मुलं ती होती. एवढे जण लग्नाला आलेली. ते झालं. तिथं साडी घरातून दिसून गेली. तिथं ते हारबीर घातले, सह्या केल्या, आली वरात आमची. लय धुमधाम मध्ये लय धुमधाम डीजे मध्ये नवरा नवरी आले. आलो घरी, कपडे बिपडे काढलो, बसलो. वगैरे काढले 1-2 फोटो काढले. ते फोटो बघून घ्या तुम्ही. आठवण म्हणून फोटो काढले. आणि शांत आपलं जेवण गोड धोड थोडंफार बनवलं होतं. आणि ते लग्न केलं हे महत्वाचं आहे ना, कोर्ट मॅरेज. आणि मग मुक्त झालो थोडासा. मग झालं राहिलो. मग थोडे तिथं अजून पण, आता मला वाटलं लग्न झालं आता नाही त्यांच्या घरी, कसलं काय, तरी अजून तिथं राहिलो महिनाभर. परत त्यानंतर मग घरी आलो. इकडं पिशव्या वगैरे घेतल्या, आपल्या बॅगा आमच्या घेतल्या. काय पिशवीतच आमचे कपडे होते. आलो. त्याला म्हटलं तर जायचंय घाटकोपरला. हे तरी नाही म्हणत होती. मी चला ना, आता किती दिवस इथंच राहायचं, चला जाऊया. धाडस करून मस्त आलो. आम्ही मागच्या रस्त्याने आलो, इकडून नाही आलो. म्हटलं समोरून नको, कोणी सगळे बघतील, परत बोंबाबोंब होईल म्हणून इकडून आलो असं. आणि गेलो घरी. घरात गेलो. कोणाला माहिती नव्हतं हे लोक येणार आहेत का नाही. आईला नाही ना, कोणाला नाही ना, काय नाही. घरी आल्याच्या नंतर मग आई होती घरात. ह्यांची भाऊजे होती. त्या बारक्या भावाने नुकतंच 5 महिन्यापूर्वी आमच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी लग्न केलेलं त्यांनी. 6 का 7 महिन्यापूर्वी. मी सांगितलेलं त्याला, माझं काय तुझं लग्न करून घे. त्यांचं पण लव्ह मॅरेजच होतं. पण त्यांचं काय एवढं टेन्शन नव्हतं, गोंधळ नव्हतं. त्यांच्या घरच्यांचा काय एवढा प्रॉब्लेम नव्हता. ते त्यांचं लव्ह मॅरेजच झालं बिचाऱ्यांचं. आणि ते गरीब आपलं त्यांचं साधारण भाऊ माझा. बायको पण त्यांची गरीबच. बायको गरीब. आणि साक्षीची मम्मी तुम्हाला माहितीये, कधी आवाज वगैरे नसतो तिच्या तोंडातून बिचारीचा असं. आणि झालं. मग माझी सासू होती. सासूने आली, मला पाणी बिणी ओवाळलं, घरात घेतलं. मग झालं. मला मी कधी यांची कोण एक नातेवाईक, मग सगळे आपली ओळख झाली. दुसऱ्या दिवशी खंडोबा मंदिरात गेलो, तिकडे पाया पडलो, आलो. मग झालं, राहिलं. तिथून एक मित्र आहे त्यांचा वरती, तेवढ्याने त्यांनी एकट्यानेच बिचारीने आम्हाला घरात बोलवलं. ओटी वगैरे भरली. वैराळ दादा नाव आहे त्यांचं. ओटी वगैरे भरली. आणि मग आलो आम्ही. झालं. मग आमचा संसार सुख आणि इथे चालू झाला. त्याच्यानंतर झालं मग माझा मुलगा मोठा झाला. 1 वर्षानंतर मोठा मुलगा झाला. तर तेव्हा आई माझी दवाखान्यात मला बघायला आली. लपून आलेली. कारण मी नंतर ना मग 2-3 महिन्यांनी ना
फोन केला आईला गपचूप, एकदा केला होता. आईने काय जास्त बोलली नाही माझ्याशी, बोलत होती, घाबरत होती, वडील असायची म्हणून ती जास्त फोनवर बोलत नव्हती. मग नंतर परत थोड्या दिवसांनी थोडं थोडं हळू असं करत होती. इकडे आल्या यांची परिस्थिती जरा खराबच होती. रिक्षा होती, त्या रिक्षावरती यांचा उदरनिर्वाह चालायचा. सकाळी जायचे, दुपारी तो बारका भाऊ जायचा, त्यात रिक्षाचं काम निघायचं. तेव्हा पेट्रोलवर रिक्षा होत्या, CNG नव्हती. रोजचे 20 ते 30 रुपये मुश्किलीने घरात यायचे तेव्हाच्या काळी, आणि तेही भरपूर व्हायचे आम्हाला. म्हणजे दिवसात खर्च निघून जायचा. यांनी आणले तेवढे, संध्याकाळी त्यांनी आणले तर 60-70 रुपये दिवसात घरात यायचे, आणि त्याच्यातच आमचा उदरनिर्वाह चाललेला. सासरा होता, यांचे वडील ते आजारी होते, ते खाटेवर बसून असायचे, झोपून असायचे, ते होते. त्यानंतर सुप्रिया होती आमची त्याच्यामध्ये, माहिती असेल तुम्हाला, ती लहान होती. ती जवळजवळ आमच्या तिथेच 3-4 वर्ष राहिलेली. तिच्या माझ्या सासू सासऱ्यांची खूप लाडाची, तर ती तिथंच होती. आमची मुलं झाली नंतर छोटी छोटी, आपली सगळं घर असं गोकुळ झालेलं. छोटी समीर झालेला, तिचा राणी झालेली, सुप्रिया होती, दीपू होती, सगळी म्हणजे जरा घर एकदम हे झालेलं. त्याच्यामध्ये आपलं मग आमचं चाललेलं डुकू टुकू डुकू टुकू. नंतर आईशी पण असं हे झालं. समीर झाल्याच्या नंतर मग समीर आला. समीर झाल्यानंतर आई आली भेटायला मुक्ताबाईला, लपून आली. तिने माझ्या हातात 250 रुपये ठेवले, पण समीरचा थोडासा प्रॉब्लेम झालेला. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर त्याच्या तोंडामध्ये त्याच्याच पोटातली घाण गेलेली, आणि त्याच्याने त्याला निमोनिया झालेला. त्यामुळे ते एक आमच्यावर प्रॉब्लेम आला, मोठं संकट. त्यानंतर ते आम्ही त्याला सायनला शिफ्ट केला. ऑक्सिजन नव्हतं म्हणून. कॉट नाही, ते ऑक्सिजन अवेलेबल नव्हतं तिथं, सगळं हे झालेलं. मग त्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं की बघा बाजूला ताराचंद बाप्पा म्हणून हॉस्पिटल आहे, तिथं तुम्ही जावा. ट्रस्टीच आहे, पण कॉस्टली आहे. तर आमचा बजेट तर नव्हता काहीच, पण आम्ही मुलाला वाचवायचं म्हटल्यावरती आम्हाला कसं कुठंतरी न्यायचं. पण तिथं गेल्यानंतर मग ऍडमिट केलं. ते बोलले आईला जर ठेवायचं तर रोजचे 300 रुपये खाटेचे लागतील, तेव्हाच्या काळी बघा बरं का. आणि आज जर ते असतं तर आजचा काय तर रेट असता त्याचा वाकड्याचा. हॉस्पिटल खूप पॉश होतं, लहान मुलांचं सगळं होतं, बच्चूंचं. तिथं त्याला ऍडमिट केलं. ते झालं. त्यानंतर मग आता दूध पाजायला सकाळी जायची सासू आणि मी माझी, संध्याकाळी परत यायचो. 5 दिवसाची डिलिव्हरी झालेली. बाळातीनबाई आणि मी रोज आम्ही सकाळी जायचो. माझी सासू मी तिथं बाळाला दूध पाजायचो की बाहेर पायरीजवळ बसून राहायचो. पुन्हा डॉक्टरांनी हाक मारले की जायचो. असं कर संध्याकाळी आम्ही 7ला घरी यायचो निघून. तिथून 8 वाजायची घरी येता येतं सायनवरून. असे कर त्याला 12 दिवस तिथं ठेवलं. त्याचा बिलही मरणाचा झाला, 13,000 तेव्हा झालेला. त्यांनी इकडून तिकडून याच्या त्याच्याकडून माझ्या सासऱ्याची काही दागिने काय होती, चैन होती एक राहिली, ती घाण ठेवली. त्यानंतर ती त्या मुलाला आणलं बिल भरून, थोडेफार कमी पडले तर कुठल्या व्याजाने कोणाकडून घेतले. असं मित्रांनो झाले. तरी संकटांचा मारा काय आमचा कमी नव्हता. घरात कुटुंब पण मोठं होतं, थोडं मोठं म्हणजे सगळे आजारी, त्याच्यात ही लहान मुलं, डिलिव्हऱ्या ह्या चालूच होतं सगळ्यांचं. आवक कमी होतं ना, आवक कमी, रोटी रोजगार नाही. एक तर मी असा बाहेर इकडून तिकडून, आणि मित्रमंडळ कोण, मग सगळं मी हे केलं. कोणाशी संपर्क नाही, काय नाही. आपलं घर भलं हे भलं ते भलं, आणि मग झालं. आवक नाही, एवढ्यामध्ये तेवढ्यात पुरायचं नाही. त्यानंतर मग आई वडिलांना एक दिवस फोन केला. समीर झाल्याच्या नंतर मग वडिलांना फोन केला. आई तर दवाखान्यात येऊन बघून गेली. मला तिथे आली, तिकडे सायनला पण आलेली. पण सायनला आली यांचा एक मित्र होता ना, त्याला बघून ती घाबरली. तिला काय वाटलं की हा आमच्याकडे पण येतो, म्हणजे तिच्याकडे पण जायचा. तर मग यांनी जर मला बघितलं तर यांनी वडिलांना तर जाऊन सांगितलं, वडील फुकट तिला मारतील. म्हणून ती घाबरून ती बिचारी तिथल्या तिथंच ते गेली, बाहेरूनच निघून गेली. कोणाकडे ते काय खायला आणले ते देऊन गेली मला, आणि गेली निघून तशीच. ते झालं. मग नंतर वडिलांना एक दिवस फोन केला मी दुपारचा, असाच रडत होती मी फोन करून. ते माझ्याशी चांगले बोलले, ते वाईट नाही बोलले. तेव्हा कशाला हे करते, काय नाही होत, असं तसं चांगले बोलले. आणि मग नंतर एक दिवस आता कुटुंब आहे म्हटलं, थोडीफार होणार, भांडणं होतात. त्याच्यावर माझी थोडीफार भांडणं झालेली. त्या भांडणामध्ये यांनी मला 1-2 लाफे मारले. तो मला एक राग आला, गेली मी तशीच निघून आईकडे. तेव्हाच मी पहिल्यांदा आईकडे गेली, त्या माझ्या समीरला घेऊन गेली. डायरेक्ट घरातच गेले. तर लांबच नाही, इथून जवळच होतं ना. गेल्याच्या नंतर मग घेतलं घरात, झालं. राहिली तिथं 4-5 दिवस. मी आले तिथं, यांना भीती वाटत होती, जाऊ का नको.
हिचे वडील परत काय मला करतील, मग काय बोलतील का काय. आले पण माझ्या वडिलांनी तिरस्कार नाही केला तेव्हा. आता बघा मी मागं त्याशी सांगितलं, रडली पण ती वडिलांची आठवण एक आलेली आणि त्यांनी मारलेलं ते पण होतं. म्हणजे ते एक मला राग नव्हता आलेला पण हे झालेलं. तर मी बोलली पण वाईट नाही काय बोलली. तर मला त्या वडिलांनी तेव्हा जवळ घेतलं, आम्हाला झालं. माझा मुलगा विसरून गेले. मुलगा माझा समीर लय भारी दिसायचा. हा. लहानपणी असा गुडगुडीत होता ना, असा जाडा जाडा नुसता एकदम, आणि लय भारी दिसत होता. सगळं तिथं पाड्यातले कोण त्याला असं खाली म्हणून ठेवायचे नाहीत, असं उचलून घ्यायचं. ते म्हणायचे हिने हिचा अवतार एवढा खराब केलाय पण मुलाची तब्येत बघ कशी सांभाळली तिने, असे करायचे. सगळे तिकडे ना माझ्या माहेरी सगळे त्या मुलाला लय लाड करायचे. त्याच्यामुळे मग झालं, मला पण हे झालं. आणि मित्रांनो अशा प्रकारे मग झाली गोडी. एक 1-1.5 वर्षातच गोडी झाली आमची, झालं सगळं. तर मग दिवसभर मी सकाळची आईकडे जायची. तर आई म्हणायची घरात बसून काय करतेस तू. तर मग म्हटलं काय करू. तर माझी काकीने आत्या होती, एक मोठी आत्या, तिने मला एक तिचं घरकाम दिलेलं करायला. ती बोलली जा बसून बसून काय करते, जा कामाला. गेली मी तिथं 6 महिने तिचं घरकाम. एक मद्रासी बाई होती, तिचे कपडे भांडी लादी असं ते करायची. तेव्हाच्या काळी मला 300 रुपये हजेरी होती. 300 पगार हजेरी नाही, सॉरी, पगार 300 रुपये महिन्याला. आणि ते मी तसेच जपून ठेवलेले. आई तर काय घ्यायची नाही माझे पैसे. हे लोकांना घरी कोणाला मी देत नव्हती, का ह्यांना माहिती नव्हतं मी कामाला जात. मी गपचूप जात होती. म्हणलं दिवसभर बसून राहण्यापेक्षा जाऊ दे, यांना सांगणार ते लोक मला परत ओरडतील म्हणून म्हणलं नको. म्हणून गेली ते पैसे जमा करून माझ्या समीरला 2000ची तेव्हा मी चेन बनवलेली त्या पैशातून. असं माझे कानातले केलेले. म्हणजे मला असं सेव्हिंग करायची पहिल्यापासून खूप आवड आहे. तर ते तसं केलेलं, असं झालं. मग 7-8 महिने ते पण काम केलं मी. म्हणजे परिस्थितीतून लय मी काय शिकवली. परिस्थिती शिकवली मला. परिस्थिती सगळं शिकवते माणसाला. गेली मग तिथून. आता घरातनं काय देणं घेणं नव्हतं. झालं मग ते झाल्याच्या नंतर मग घरात थोडीफार कुरकुर होते, कारण प्रपंच मोठा आहे, जावा आहेत. आणि जावा आम्ही खूप चांगलेच होतो. हे भाऊ पण खूप चांगले होते. पण आजूबाजूचे लोक असतात ना, ती चांगली नसतात. मी दिवसभर घरात नसायची. मग ते जावलं माझ्याबद्दल शिकवणं बोलणं. आजूबाजूच्या पेक्षा ना नातेवाईक जास्त असतात असं. त्या नातेवाईकांपैकी जाऊन बसून ती जाऊ जरा थोडी भरकटली. मग तिला सांगणं, अरे तू दिवसभर काम करते, ती जाते तिच्या आईकडे जाऊन राहते. तिला काय माहिती कुठे जाते, आणि तिला काय माहिती मी कामाला जाते का नाही जाते ते असं. मग ती दिवसभर जाणार, ही रात्रीचीच फक्त येणार आणि दिवसभर मी. आणि आमच्या घरात तिथं कसं होतं, पैसे कमी, घरात उत्पन्न कमी, त्यामुळे ना दुपारचं एकच टायमाचं जेवण करायचं, तेच रात्री खायचं असं होतं. तर तसं होतं. तर तिला भरवल्यानंतर मग ती थोडी सायराटल्याच्या नंतर मग ती लागली माझ्याशी भांडणं करायला. काय असतं माहिती असं झालं. थोडंफार मी पाहिलं ते, हिने मला सांगितलं. नाही, आम्हाला बोलायला सुद्धा चान्स नसायचा घरात. एवढंच घर, साक्षीचं घर बघताय तुम्ही, तिथंच माझा सासरा. ती जाऊ थोडी भांडणं एक दिवस झाली आमची. भांडणं म्हणजे खूप झाली. तेव्हा साक्षी तिच्या मांडीवर होती. त्या दिवशी साक्षीला ती दूधच पाजत होती. आणि त्या दिवशी सकाळची जोरदार भांडणं रिक्षावर निघालेले. त्याच्यावरून झाली. आता सगळं डिटेल तर सांगू शकत नाही. आज आम्ही चांगले आहोत, उद्या तिलाही वाईट वाटायला नको की माझ्याबद्दल काय काय मी सांगते म्हणून. तर असतं. तर झालं. त्यानंतर मग मी तशीच निघाली, पिशवी घेतली, गप्पा आईकडे गेली. म्हटलं असं झालेलं आहे भांडणं, असं तसं. हे आले 2 मला विचारायला. तर मी बोलले बघा असं झालंय, मला तिथं राहायचं नाही, मी नाही राहणार. म्हटलं आपण वेगळं कुठेतरी राहू. मी बोलले ठीक आहे. यांचा इथं दरारा होता, वचक होता थोडासा, आहे ना. तर त्याच्यामध्ये ही जी जागा आहे, समोर शौचालय आहे, शौचालयाच्या पाठीमागे ही जागा सगळी घाण होती, पुरी हागंदरी होती. जशी वरती आता तुम्हाला दिसतंय ना ती कचरापट्टी, तीच कचरापट्टी पूर्ण खाली होती. लय घाण होती, खूप घाण होती. मध्ये लोक कचरा टाकायचे, दलदल, डुकरं, कुत्री, मांजरं, घुशी सगळं होतं. मग आता मी हिला म्हटलं आता ही गेली आईकडे, म्हटलं आता करायचं काय, आपलं स्वतःचं काहीतरी वास्तू निर्माण करणं गरजेचं आहे. मग आपलं तर रेकॉर्ड असं. आणि त्या काळी कसं होतं, म्हटलं दुनियासाठी भरपूर केलं, आता स्वतःसाठी काहीतरी जगा, स्वतःसाठी काहीतरी करा असा विचार केला. मग हे जे आपली वास्तू आहे, एक चिखलामध्येच कमळ उगवत आहे. विचार करा, ही घर जे आहे आपलं, हे आता बनवलेलं पूर्ण चिखल दलदल, तुम्ही पाय नाही ठेवणार तिथे, रस्त्यात जाणार नाही. इथं पूर्ण हे होतं. यांनी बोलले आपण इथं घर बांधूया. ठीक आहे, ठरलं आमचं घर बांधूया. पण पैसे
आईकडे तरी किती मागायची, सारखं काय मागायचं, मला लाज वाटते कोणाकडे, किती गोष्ट काही असो, म्हणजे आई असो नाही तर कोण जवळचा अजून असो, पण मला एखाद्या समोरचा हात पसरणं पहिल्यापासून जमतच नाही. म्हटलं आता ही मला दिवसभर खायला घालते, माझ्या मुलाचं एवढं चांगलं पालन पोषण, त्याला कपडे लत्ता सगळं करते व्यवस्थित. समीर तिथे चांगला राहायचा, मस्त पैकी फर्स्ट क्लास, त्याचा माझ्या वडील खूप त्याचा लाड करायचे. त्यालाच घेऊन बसायचे वडील, त्याचे त्याला खूप फोटो आहेत वडिलांबरोबर, तेही तुम्हाला दाखवते मी. तर असं आणि झालं. मग आता म्हटलं काय करावं, आईकडे कसं मागू मग मी ना फंड लावलेला होता, फंड लावलेला 100 रुपयाचा तेव्हा. मग त्या फंडातून त्या बाईला सांगितलं की मला पैसे पाहिजेत असे 3000 दे मला. तर त्या बाईला मी सांगितलं की मला ना पैसे पाहिजेत, 3000 दे. 3000 तिने दिले काढून फंडातून काढल्याच्या नंतर मग त्यांना दिले. म्हटलं काय काय लागेल ते आणा. बांबू पत्रे काय लागेल, बांबू आणले, स्वस्त बांबू असतात, स्वस्त बांबू आणले, ते एकदम आणि पातळ पत्रे. ते पत्रे 30 गॅलरीचे. रुपयाला, नाही गॅलरीचे कसले पत्र्याचे होते ना, अगं हे पत्र्याचे पत्रे, त्याला हे मारलेले, रिपीट हा, मारलेले नाही का हा, पत्रे, लय पातळ, 30 रुपयाला 30 पत्रा. रुपयाला पत्रे होते, ते पत्रे आणले. हा. त्यात ते पैसे संपले, अर्धेच झाले. अर्धं सामान आलं. इकडून एक बांबू, तिकडून एक बांबू, रात्रीचे जाऊन ह्याच्या त्याच्या घरावरून हो बिचाऱ्यांनी खांद्यावरती लाकडं. पण मी मित्रमंडळ म्हणजे लांबच केलं होतं. म्हटलं आता जर याच्यामध्ये मित्रमंडळ आलं, याच्यामध्ये परत आपलं पाठची पार्श्वभूमी आली, मग नको, मग ते उद्योग होईल. त्यामुळं मी कोणाशी मदतही नाही आणि कोणाशी संपर्क नाही. आणि मी आपल्या सगळ्यांना माहित होतं, ते भेटले मला. म्हटलं मला आता माझा ट्रॅक चेंज झालाय, आता मी माझ्या मार्गाने. मग त्यांनी समजलं की आता हा विवाह झाला, याचा नाहीतर नुसते मित्रांनी त्रास दिलेला. हा मित्र आला की गेले त्याच्यावर दारू प्यायला, तो मित्र आला गेले त्याच्यावर दारू प्यायला, हे पण प्रकार झालेला. असं करता करता मग ते बांबू पत्रे पण अनलिगली होता. अनलिगली होती ती जागा. अनलिगली भीती वाटत होती का याची कंप्लेंट झाली, याचे काय झालं, घर पण तुटल आणि आपल्याला परत जेल वरती पण बसावं लागल असं, आणि पैसेही नाही घरी कोणाकडे. आणि मग झालं ते झोपडं बांधायला. मग तो मैया होता ना, जेव्हा गावाला आलेला बघा, मी त्याला भाऊ मांडलाय म्हटलं, तो मैया होता. आमच्या इथे समोर सुर्वे भाऊजी आहेत, ते होते, आता नाहीत ते ह्या जगात. ठराविक लोकांनी रात्रीचे येऊन 2-2, 3-3 वाजता ठॉक 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 लोक जागी व्हायची, काय चाललंय. पण यांना बघितलं की गप्प बसायची. असं ते दहशत होती तर विभागात त्यांची म्हणून तेव्हा. आणि झालं तो झोपडा बांधल्यानंतर मग आपलीच लागले कंप्लेंट करायला. एनवाडला जा, नगरसेवककडे जा, इकडे जा, डेमोलेशन वाले आले 2-3 वेळा. पण यांची कशी जेवढी दहशत होती ना, तेवढी ओळखही होती. आमदार, खासदार, नगरसेवक सगळ्यांकडे तेवढं होतं. त्यामुळे मग यांनी ते सुधीर मोरे त्यांच्याबरोबर मग आज आपल्या इथले नगरसेवक होते, विभाग प्रमुख होते, आणि यांना खूप मानायचे ते. पण ते आज नाहीयेत आपल्या ह्याच्यात, ते पण नाहीयेत बिचारे. तर ते बोललो मी असा प्रकार आहे, बोललो भाऊ बोललो असा. अरे बोला काय करायचं, त्यांनी स्वतःनी इथं तेव्हा मोबाईल आलेले बरं का, तेव्हा मोबाईलचं युग चालू झालेला. मग यांनी त्यांना फोन लावला, इथूनच त्यांच्याकडे दिला. मग ते आलेले जी डेमोलेशन डिपार्टमेंट वाले ना, त्यांना ते फोनवर बोलले. ते पण आले, पण ते बोलले की हात लावू नका आणि तोडू नका त्याचं झोपडं, तसंच राहू द्या म्हणून. आम्ही जे काय असेल ना, मी तुम्हाला इथे येऊन बोलतो. आणि मग हे तिकडे गेले 2 दिवसांनी, वार्ड ऑफिसरशी बोलले, म्हटले गरीब तिथे गेले. मग त्यांनाही विचारलं कोणाची कंप्लेंट, तर कंप्लेंट होती दुसऱ्या नगरसेविकेची. दुसऱ्या नगरसेविकेला त्यांनी समोर घेतलं, त्यांना विचारलं, ते म्हणजे त्यांच्याच घरातले येऊन कंप्लेंट करतायत. म्हणजे असं, आता आज मी नाव नाही घेत, तर पण असं आहे. तर असे असतात म्हणजे बघा, वाचलं हे झोपडं डेमोलेशन झालं नाही, थोडक्यात म्हणजे ओळख मैत्री कुठेतरी कामाला आली, खूप मानायची. पण ते कसं घरातले म्हणजे शक्य नाही असे करायचे खाचकुचली काहीतरी, कसं असतं प्रत्येकाला ते बघवत नाही. आता एवढं हे झालं, त्यांचं म्हणणं म्हणजे कसं असतं की चाललंय तर जाऊ दे, असं जाऊन मरून जाईल, असं असतं मित्रांनो. मला हे मी बोलायला तडकेफड आहे, पण हे कसे मला ठीक आहे मित्रांनो. आमचं झोपडं झालं, आतमध्ये कोबा नव्हता. तर कोब्याला काय, मग आईला सांगितलं, आईकडे 2 सिमेंटच्या गोण्या होत्या, तिने त्या सिमेंटच्या गोण्या दिल्या पाठवून. ठीक आहे की कोबा झाला. मिस्त्री आणला, हजेरी द्यायला कुठे जा आईकडं, आईनीच त्याला काय हजेरी दिली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता काय, मग आईने स्टो दिला मला, थोडी भांडी दिली, जेवढं लागत होतं संसाराला ना. म्हणजे ते म्हणतात ना, रुखवत मध्ये कशी सगळी पोरीला देते आई, तसं तिने मला सगळं त्या काळी नवीन नाही, तिचाच संसारातलं मला तिने थोडी भांडी दिली, स्टो दिला. तेव्हा स्टो चालायचे, स्टो होता. रॉकेल दिला 5 लिटर. मला रेशन 600 रुपयाचा भरून दिला वाण्याच्या दुकानातून. गहू तांदूळ पीठ सगळं, साबण वगैरे सगळं तेवढं दिलं. त्यानंतर मग राहायची सुरुवात केली आम्ही इथं.
राहिलो. पत्र्याचं घर पण असं होतं, कोणी आलं ना की त्याला भारी वाटायचं. सकाळचं उठलो ना, ह्या कचरा इकडं कचरा इकडं कचरा, उठून मला 1 ते 1.5 तास साफसफाई. ऐका ना, एक दिवस मी हे मला बोलले ना, जेव्हा बांधायचं होतं तेव्हा मला बोलले की जा म्हणून जरा साफसफाई करून घे. तर गेली मी, मला कळली चिखल आहे, पिशव्या उचलते, हात भरले ना माझे, मला वाटलं चिखलाने भरले. अरे देवा, सगळी संडासाने ते हात भरलेले मित्रांनो माझे दोन्ही. आणि कधी कधी म्हणजे पिशव्या टाकलेले, डुकर पत्र्यातून आत शिरायचे, डुकर भरपूर इकडनं पत्र्यातून आत शिरायचे. आईला म्हटलं हा काय तमाशा पत्रे आहे. लावलेले एकदम पातळ, खालून काही बांधकाम नाही, काय नाही, उघड्यावरच. त्यातून घुशींनी माझ्या अख्ख्या साडे कपडे, आमचे एक कपडा नव्हते त्या घुशींनी ठेवलेले. डुकरं यायची आतमध्ये, पूर्ण तोंड असं उचकून ते पत्र्यातून आत घुसायचे. त्यांची जागाच होती, त्यांचीच जागा त्या आगंदरीमध्ये राहायचे. असं होतं. आणि ते झालं, त्यात चाललेला आमचा संसार कसा बसा झालं. मग असते हळूहळू लाईट हे ते करू. लाईट नव्हती, मग ह्यांनी लाईट खालच्या घरातून इथपर्यंत वायर आणली. ती वायर नव्हती आमच्याकडे. आता काय करायचं? मग त्या इथल्या लोकांनीच मला एक वायर, भाऊजींनीच दिलं आहे ना, भाऊजींनीच ती वायरीचं बंडल दिलं जुनं. लग्न झालो ना तरी पण आम्हाला रुळावरती यायला आणि आम्हाला हे सर्व ऐका ना, आणि इथलेच लोक खूप वाईट होते दिवस ना, काढले, खूप वाईट दिवस. यांनी ज्यांना मदत केली ना इथं, ज्या लोकांना घरं बांधण्यासाठी, काय करण्यासाठी, त्या लोकांनी, ती लोक बिचारे एवढे आनंदित होते ना, आज ह्याचा संसार झालाय म्हणत होते ना बिचारे. त्यांनी खोटं नाही सांगत मित्रांनो, त्यांनी त्यांच्या घरातली भांडी मला दिली. माझ्या आईने एवढी मला भांडी दिली नव्हती, पण त्या बिचाऱ्यांनी मला डब्बे दे, गॅलनिकचा एकीने डब्बा दिला, एकीने छोटी वाट्या, डबं बिप अशी भांडी दिली, प्लास्टिकची गोळी, कोणी असं, म्हणजे तिथल्या 4-5 जणांनी खूप मदत केली. कोणी वायरीचं बंडल दिला आम्हाला, कोणी काय दिला. आणि ते यायचे बिचाऱ्यांनी खूप कौतुक करायचे. खरंच त्यांना एवढा आनंद झालेला ना, जेवढं घरात सख्यांना होत नाही ना तेवढं परक्यांना झालेला तेव्हा असं. आणि ते आलेले बिचारे खरंच. आणि मग यांनी खालून लाईट आणली, ती लाईटीवरती मग झालं आमचं. थोडे दिवस आम्ही अंधारातच होतो, झालेलं. मग झालं आमचं, राहिलं. त्यातून त्या झोपडीतून आम्ही आलो वरती. त्यामध्ये नंतर सुमित झाला माझ्या दुसऱ्या वर्षी, त्या झोपडीत आल्याच्या नंतर इथंच. आणि ती एक 26 जुलै झालेला बघा पाऊस. आजही तो 26 जुलै सगळ्यांच्या लक्षात आहे. आणि तो पाऊस होता, ते झोपडत होता आम्ही. आणि झोपडीत होतो आणि हे गेले बाहेर समीरला घेऊन. पाऊस होता, बोलले चल येऊ जरा फिरून इथून जाऊन. कुठं कोंबड्या स्वस्त झालेल्या का काय झालेलं, ते कोंबड्या आणायला गेले ना. आणि तेवढा तो पाऊस जो सुरू झाला, वादळ वारा, माझ्या सुमित ना रांगता होता, ढोपऱ्यावर चालत होता. त्या झोपडीतच आम्ही त्याला, मी पाय बांधून ठेवायची, पाय बांधायची पूर्ण. माझा सुमित एवढा गोंडस होता ना, दिसायला खूप सुंदर होता. त्याचाही फोटो तुम्हाला दाखवते. खूप सुंदर, गोरा पान, आणि तो पण मस्त होता. पण एवढा शांत ना, तो कधी दूध न पिता सुद्धा त्याला झोपून जायचा. उंदराच्या लेंड्या खायच्या खाली झोपलेला. उंदीर घुशी बांधून ठेवली असायची का, तो असा फिरत जायचा. आमचं लक्ष नसलं, स्पीड मध्ये पळत बाहेर जायचं निघून. मी काम करणार 10 बाय 10चा झोपडा, त्याच्यामध्ये राहायचं, काम करू का, ह्याच्याकडे बघू, काय करू. तो समीर त्याच्यामध्ये 4 वर्षाचा होता. असं चाललेलं होतं. आई वडील शिफ्ट झालेले गावाला. आई सुमित झाला तेव्हा आईने काय केलेलं, समीरला नेलेलं गावाला. बोलली मी याला घेऊन जाते, आता याला माझ्याकडे राहू दे. पण मला कुठं राहतोय, मी दिवसभर रडून काढलं यांना. दुसऱ्या दिवशी माझी सासू आली, म्हणते ही का रडते. ते म्हणतात ते समीरला गावी नेलं ना, पाठवलं म्हणून. ती म्हणते येडायच काय तू, एक दिवस नव्हता माझ्याजवळ तर मला कसं झालेलं. म्हणते ती आई आहे शेवटी, आणि तू कुशाच्या पोराला पाठवलं, जा त्याला घेऊन ये. ती सासू ओरडली. दुसऱ्या दिवशी परत उठलेली गेले, समीरला घेऊन आले. आणि तो समीर आहे असतो, त्याला काय फरक नाही आई समाज. मी रडत बसले तर 2 दिवस. असा एक प्रकार झालेला. मग ते 26 जुलै वादळ वारा आला बरं का. वादळ वारा आला, जेवण बनवते अशी. इथंच किचन होता बरं का, हे जे आहे ना इथं. आणि उडाला ना पत्रा तिकडून पूर्ण, धाड सगळी भांडी खाली पडली. मी तो पत्रा पकडला आतून, पत्र्याचा पत्रा, हात कापल का काय नाही. आता सुमित रांगत आले, तो माझा पाय धरतोय पाठीमागून, मी खेचतोय मला. त्याला वाटलं मग मी काय अशी करते म्हणून. त्याच्या काय समजत नाही. तो लहानच होता, 7-8 महिन्याचा होता. 7-8 महिन्याच्या कमी असेल, 5-6 महिन्याचा. वडते पत्रा तो पत्रा कुठे, तो पत्रा उडतोय हवेलीनं. घरात सगळं पाणी झालं ना. बापरे, नशीब ते राणचे पप्पा इकडे शौचालयाला आलेले या टॉयलेट मध्ये. त्यांनी बघितलं, ते आले, ते म्हणतात काय झालं तर म्हटलं असंच आहो पत्रा उडून झालाय. त्यांनी बाहेरून ते दाबलं, त्याच्यावर एवढ्या मोठ्या दगडी टाकल्या, आणि मग ते कसं करून ते वायरी विहिरीने बांधून तो ठेवलं. काय असतं मित्रांनो, पण एवढ्या ह्याच्यात ते झोपडीने आम्हाला काय असतं मित्रांनो, मी माझ्या भावाचं सासू सासऱ्याचा घरचा माहोल बघितला आणि ही विचार केला.
म्हटलं इथं राहणं आहे ना, इथं राहणं भांडण होणार, मग भावामध्ये वैर होणार, त्यापेक्षा हसत खेळत आपण घर सोडूया म्हटलं. भांडण भावाला दुखवायचं नाही. बघा बायका असतात, बायका एकमेकांशी तोंड करतात, भांडतात, परत एकत्रित येतात, पण मग त्या बायकांचा वाद भावांमध्ये नको. मग मी काय केलं, ते खालचं घर जे वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती ते खूप छान घर होते, अजूनही जाणं येणं असते, आई येते, आई खाली येते. मग मी ते बारीक भावाला म्हटलं तू राहायचं, आणि मग मी म्हटलं स्वतःच. पण मी घरातून निघताना, त्याही घरातून निघताना एक सुई सुद्धा आणली नाही, का एक गोधडी सुद्धा काहीच नाही घेतली. आज जवळ 25-26 वर्ष झाली. तर आमचं जे होतं ना, मी माझ्या आईकडून जी घेऊन आलेली तेवढंच, यांची एक जोडी कपडे घेतले. आणि भावाला म्हटलं हे तू वडिलांचं आहे आपल्या, तू इथे भांडी नाही घेतली, भांडण नाही, काय नाही, कोणाशी भांडण नाही, वैर नाही, काय नाही. मी आपल्या बाजूला येऊन दुःख दिवस काढून, की घाणीत दिवस काढून आजपर्यंत ही वास्तूचं न भांडता घर सोडणं. आणि भावाचं प्रेम तेवढंच. वैर जर केलं तर भावाला वाईट बोललो असतो, बायकांमुळे जर झगडे भांडणं झालं असतं तर भाऊ म्हटलं असतं माझा मोठा भाऊ, मी एवढं करून सुद्धा मी काय केलं, साईड मारली. ते घर तुला ठेव, तूच राहा, तुझी मुलं बाळ, संसार सुखाचा मस्त. आता रोज येतो तो माझ्याकडे, मी जातो तिकडे, येतो, येणं जाणं. म्हणजे हे असते प्रेम, भावाचं प्रेम. नाहीतर बायकांचं भांडणं आणि मग भावामध्ये वैर, हाणामाऱ्या करायच्या, मारामाऱ्या करायच्या, का कशासाठी? हे सर्व राहणार तर इथेच आहे, आपण जाणार आहे. मग कलंक घेऊन आपण का जायचं? भावाला मारामारी केली, भावाची भांडणं चुकीचं आहे. मग मी एकही सुई नाही घेतली घरातनं. तेवढं घर, मोठं घर माझं. ते आई असते तिथे, भाऊ तिथे राहतो. आता भावाला 3 मुलं आहेत, मस्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेली, जॉब करतात मस्त. दोघीचं शिक्षण चाललंय, एकीचं शिक्षण झालंय, आणि म्हणजे त्यांचं परिवार सुखाने चाललंय. आणि मग इथे आम्ही हळूहळू आपलं चाललंय. आणि आता 26 जुलैचा तो एक अनुभव आम्हाला खूप, पण एवढं आमचं झोपडं ना असं होतं ना, पण उडालं नाही, उडालं एक पत्रा नाही, किंवा ते झोपडं कोसळलं नाही. म्हणजे बघा एकदम लाकडाचं 30 रुपयाचे पत्रे असतात ना, ते ना खाली बांधकाम फक्त कोबा केलेला असाच, पण ते पण अर्धे ते डुकरं यायचे रात्रीचे, त्यांना उचकून उपार आम्हाला रात्रभर जागायची. त्यातच आम्ही एक छोटीशी मोरी बांधलेली, तिथं तसं कडप्पा आईनेच सगळं सामान दिलेलं. तुम्हाला सांगते बघा, ते सगळं झोपडं बांधायला माझ्या आईने दिलेलं. मी फंड जरी लावलेली भिशी, पण त्या भिशीचे पैसे पण नंतर मला द्यायला जमले नाही, तर ते पैसे सगळे माझ्या आईनेच दिले. आणि त्यानंतर वडिलांनी मला 2 ताटं दिलेली 10-10 रुपयाची. आजही तो ताट माझ्याकडे आहे. त्यातलं एक ताट तुटला, पण एक ताट आहे, आणि ती वडिलांची आठवण म्हणून मी तशीच ठेवली, त्यातच जेवते मी अजूनही. असं होतं. म्हणजे नंतर आमचं प्रेम वाढत गेलं. मग त्यानंतर आई वडील पण गावी गेले, त्यांची परिस्थिती थोडीशी खराब होत चाललेली, गावाला काय आवक नव्हती, काय नव्हती, असं होतं. त्याच्यानी मग ते दुकान चालत होतं, ते दुकान नंतर कमी चालायला लागलं. मग त्यांचं थोडंसं उदरनिर्वाहाचं म्हणजे प्रॉब्लेम व्हायला लागलं त्यांना पण. पण मी पण येऊन जाऊन आपली तिथे राहत होती. असं आमचे नंतर गोळी लगेच झाली 1-1.5 वर्षात, जास्त काही दिवस गेले नाही आमचे. त्यानंतर इथं झोपडीमध्ये मग आमचे चाललेले दिवस चाललेले. पण हिला गावाला जायचं अगोदर ना, मानगावला, पुणे गावला, ते लोकांनी यांच्यावरती बहिष्कार घातला. ते घातलेलं त्यांना, ते गावकी काय असते ना, ते चालूच आहे, सगळीकडेच चालू आहे. काय प्रकारे काय कळत नाही. त्यांनी ते पैसे भरावे लागतात ना, दंडात्मक कारवाई होते मग तिकडे. म्हणजे 5-1 हजार भरलेले वडिलांनी माझे, काय तिथं भाऊकीला, काय ते आंतरजातीय म्हणून. आता काय सांगायचं, आता एवढे प्रकार वाढले, आता कोण काय काय करते आणि काय नाही. पण ते कसं, मांजर डोळे झाकून दूध पिते, ती जगाला दिसत नाही, तिला वाटतं, पण तिला अख्खं जग बघत असतं. असे प्रकार आहेत आता. पण ते कसं सगळं मी करत होती, मी खुलेआम करत होती, मी सर्वांसमोर करत होती, है ना. आता जाऊ, जास्त विषय वाढवत नाही. आणि अशा प्रकारे आमचे दिवस चाललेले. आणि मग त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे, जो इथं येईपर्यंत, तो उद्याच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतो मित्रांनो, की त्यानंतर आम्ही अजून काय काय स्ट्रगल केलं आणि इथपर्यंत कसे आलो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ मोठं होत आहे, तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि हाईप सुद्धा करा. व्हिडिओ उद्याच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.